रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार, मी विक्रम गोखले. सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण नीट लक्षात घेतलं तर समाजामध्ये मानवी आयुष्याशी जोडलेली जेवढी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये मनस्वी अशा काही व्यक्तिमत्वांची आपली गाठ पडते. मनस्वी म्हणजे आयुष्यात आपण जे जे करू ते पूर्णपणे मनस्वीपणे, प्रामाणिकपणे आणि टोकापर्यंत उत्तम करण्याचा प्रयत्न करणे. ही जी मंडळी असतात यांना आपण खूप मानतो, ती आपल्याला आवडतात. त्यांच्या कामाचे जे रिझल्ट्स आहेत तेही आपल्याला सुखकारक वाटतात. आमच्या अभिनय क्षेत्रामध्ये अशीच एक व्यक्ती आहे. ती कलावती आज आपल्या भेटीला आलेली आहे. या कलावतीशी गप्पा मारायला तिला इथे बोलवण्यापूर्वी आपण या कलावतीची एक चित्रफीत पाहणार आहोत. पहा. चित्रपटातील सगळ्यात गोड आणि लोकप्रिय आई म्हणून ज्यांना रसिक प्रेक्षक ओळखतात त्या म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रीमा. आपल्या सहज सुंदर अभिनयानं त्यांनी रसिकांच्या मनात एक सहृदयी आई म्हणून कायमचं स्थान निर्माण केलं आहे. बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतरही सुरुवातीला अभिनयाकडे त्यांनी करिअर म्हणून पाहिलं नाही. मात्र दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांच्या साथीने तसंच मार्गदर्शनातून त्यांना त्यांचा व्यावसायिक अभिनयाचा मार्ग मोकळा होत गेला. पुरुष नाटकातील स्त्रीवादी भूमिका असो व वास्तव चित्रपटातील कणखर आई किंवा मालिकांमधील विनोदी भूमिका, त्यांच्या प्रत्येक आव्हानात्मक भूमिकेला त्यांनी योग्य तो न्याय दिलाय. मराठी, हिंदी आणि इतर भाषिक चित्रपटात तेवढीच लोकप्रियता मिळवणाऱ्या रीमाजी व्यक्तिगत आयुष्यात शांत जीवन व्यतीत करतात. स्वतंत्र स्त्रीवादी बाणा, कणखर व्यक्तिमत्व, काहीशा अलिप्त मात्र तरीही सुसंवादी अशा रीमाजी आज सांगतायत त्यांच्या आयुष्याची दुसरी बाजू. तर स्वागत करूया आपल्या सगळ्यांच्या लाडक्या रीमाजींचं. रीमा, वेलकम. वेलकम. थँक्यू. तू हा कार्यक्रम पाहिलायस? हो तुला आवडलाय? हो. मग काय प्रश्नच नाही. इथे बसायचंस तू आणि मी तुला इथे बसून प्रश्न विचारणार आहे. ओके. आणि तुझ्या आयुष्याची दुसरी बाजू जी आहे, अभिनेत्री म्हणून तुला सगळे ओळखतात, पण ही दुसरी बाजू आहे ती लोकांसमोर मांडायची आहे. तुझ्या जन्मापासून आपण सुरुवात करूया. तुला विस्ताराने बोलायचं आहे, विस्ताराने बोल. कमी शब्दात बोलायचं आहे, कमी शब्दात बोल. पण तुझ्या आयुष्यातलं असं ते प्रत्येक की ज्यामुळे तू हळूहळू हळूहळू आज जिकडे जाऊन पोचलेली आहेस तिथे जाऊन पोचलीस, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते तुझा जो जगभरचा फॅन आहे त्यातली जी युवती आहे तिला त्याच्यातून खूप काही घेता येईल याकरता हे आपल्याला बोलायचं आहे. तर तुझ्या जन्मापासून सुरुवात कर. माझा जन्म मुंबईचा. बर. मुंबईमधल्या गिरगाव, आंबेवाडी, बर. तिथे माझा जन्म झाला. आणि आमच्या 5 पंचकोनी कुटुंबातलं मी शेंडेफळ. माझा सगळ्यात मोठा भाऊ, मधली बहीण आणि सगळ्यात धाकटी मी. आणि शेंडेफळ असल्यामुळे त्या चौघांकडनं भरपूर लाड झाले.
आणि लाड पण झाले आणि शेंडेफळ असल्यामुळे आणि त्यांच्या माझ्यात खूप फरक असल्यामुळे थोडंसं एकटेपण पण आलं माझ्या ह्याच्यात. कारण ताई आणि भाऊ यांच्यामध्ये खूप कमी फरक होता वयाचा, त्यामुळे ते सतत एकत्र राहिले आणि त्यांना मजा करता आली एकमेकांबरोबर. पण मी 5वी 7वीत जाईपर्यंत ताईचं लग्न झालं, मग काही वर्षांनी भावाचं लग्न झालं, मग ते वेगळ्या ठिकाणी राहायला गेले. त्यामुळे माझं बालपण तसं एकटं गेलेलं आहे. कारण आई सतत नाटकात आणि सिनेमात तेव्हा खूप मंदाकिनी बडबडे, ती त्याच्यात बिझी असल्यामुळे मी तशी एकटी वाढली लहानपणी. त्यावेळेला जे चाळीतलं आमच्या वातावरण होतं ते मी आजही कुठेतरी मिस करते. कारण त्याच्यात प्रचंड माणुसकी होती त्या सगळ्या वातावरणात. एकमेकांसाठी वाटेल ते करायची तयारी होती, त्यात कुठले हिशोब नसायचे. म्हणजे कित्येकदा असं व्हायचं की आई नसायची आणि आम्ही आमच्या मजल्यावर कोणाच्याही घरात जेवायला जायची, कंटाळ्याला तर गप्पा मारायला जायची, पिक्चर बघायला जायची किंवा तिथेही झोपून जायची. सगळ्यांच्या खोल्या लहान होत्या पण मनं खूप मोठी होती. त्यामुळे आई नसली तरी आईला तशी काळजी नसायची माझी की काय आता एकटी आहे घरात, जी आता आपल्याला किंवा माझ्या मुलीच्या बाबतीत मला सतत काळजी वाटायची की फ्लॅट सिस्टीममध्ये राहायला गेल्यापासून की आत्ता घरात काय होत असेल, ती कामवाली बाई तिला बघत असेल की नाही वगैरे वगैरे. तर ती भीती त्या काळात नव्हती. सगळे सण इतक्या मोठ्या उत्साहाने आणि दणदणीत पद्धतीने साजरे व्हायचे. त्याच्यात आत्तासारखी प्रदर्शनं नव्हती कुठलेही सण साजरे करताना की आमचा गणपती सगळ्यात श्रीमंत गणपती वगैरे असे प्रकार नव्हते. किंवा आमच्या गणपतीला खूप मोठ्या देणग्या येत आहेत, सोन्याचे दागिने घातले जात आहेत, हे असे हिशोबच नव्हते. पण 10 दिवस गणपती म्हणजे घरचाच गणपती असल्यासारखं मांडव घालण्यापासून गणपतीला आणायला जाणे, परत सोडणे इथपर्यंत आम्ही सगळे रमलेले असायचो त्या 10 दिवसात. असे अनेक सण. त्यामुळे ते सगळं मी आत्ता खूप मिस करते. आता त्या आंबेवाडीतले बरेचसे जण काळाच्या पडद्याआड गेलेत. त्यांची पुढची पिढी आहे, अजून आम्ही सुदैवाने कॉन्टॅक्टमध्ये आहोत. अच्छा. हां, म्हणजे आंबेवाडीतली जी माझी जनरेशन आहे ती बऱ्यापैकी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. अरे वा वा. हां, तर त्यामुळे तो एक आनंद आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा, जे म्हणतो ना आपण तुमचं लहानपण तुम्ही कधी विसरत नाही, तर त्या परत परत पुनःप्रत्यय येतो आम्हाला. आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो सगळ्या जुन्या आठवणी निघतात आणि मग रमून जातो आम्ही. सो स्वीट. हो, फार मजा येते. आणि मग एका पॉईंटला आईना, मला वाटतं 5वीत असताना आईने मला पुण्याच्या हुजूरबागा हायस्कूलमध्ये टाकलं बोर्डिंगला. पहिले 6 महिने आईला मी प्रचंड त्रास दिला, रडणं बिडणं, मला काही फिट्स वगैरे यायच्या. मग एकदा आईने मला शांतपणाने समोर बसवलं आणि म्हणाली, तुला हे इतकं मोठी शाळा मुंबईत मिळणार आहे का? इथे जेवढ्या फॅसिलिटीज आहेत खेळण्याच्या त्या तुला मिळणार आहेत का? तुझ्या अंगातल्या ज्या काही कला या तुलाही माहिती नाही आहेत, त्याचा इथे चांगला वापर केला जाईल हे तुला हवं आहे का? तुला मुंबईमध्ये एका कोपऱ्यात बसून राहायचं आहे? मग तिने ज्या पद्धतीने मला समजावलं तेव्हा मी जरा विचार केला आणि मग मी स्वतःला ॲडजस्ट करायचं ठरवलं. आणि नंतर मी इतकी रमले की शेवटी तर मी आमच्या शाळेतल्या टीचर्सकडे 11वीत वगैरे मी घरी पण जायची नाही सुट्टीमध्ये, त्यांच्याच टीचर्सच्याच घरी राहून अभ्यास करायचे. कारण 11वीचं वर्ष महत्त्वाचं असल्यामुळे म्हणजे मी इतकी तिथे सुद्धा एकरूप झाले शाळेचा. आणि आता जेव्हा मी विचार करते तेव्हा ती शाळा माझ्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉईंट ठरला, हुजूरपागा ही. कारण मालतीबाई साठे आमच्या मुख्याध्यापिका होत्या, अत्यंत कडक शिस्तीच्या पण तेवढ्याच प्रेमळ. आणि कडक शिस्त म्हणजे त्यांना ती त्यावेळेला ठेवण्याची गरज होती, नाही तर कारण सगळ्या मुलींची शाळा आणि त्यात आम्ही हॉस्टेलच्यामुळे, त्यामुळे फारच कडक. पण त्या शिस्तीचे चांगले परिणाम आज आम्हाला त्याची फळं चाखायला मिळते. आणि मला तसा त्रास फार नाही झाला, कारण आई पण घरी भयंकर कडक शिस्तीची होती. म्हणजे ती काही वर्ष CID मध्ये काम केलेलं होतं आईने, त्यामुळे तीच शिस्त मला शाळेत, त्यामुळे मला फार जाच नाही झाला त्याचा. फक्त फायदा एवढाच झाला की आईच्या हातनं मार खूप खाल्ला. साठेबाईंनी कधी मुख्याध्यापिका असल्यामुळे मार नाही मिळाला त्यांच्या हातनं, पण शिस्त तीच कायम होती. पण त्याचे चांगले परिणाम आज मला माझ्या व्यवसायात उपयोगी पडत आहेत.
की दिलेली वेळ पाळणं, Yes. दुसऱ्याला ताटकळत न ठेवणं, त्याच्या वेळेचा आदर ठेवणं, या काही बेसिक ज्या सवयी आहेत हो. ती सगळी तिकडे त्याच्या बीज सगळ्या तिकडे मिळाल्या मला. आणि दुसरा टर्निंग पॉईंट शाळेत असल्यामुळे मला आई म्हणाल्याप्रमाणे खरंच माझ्यात जे काही गुण होते ते मला कळले, म्हणजे वक्तृत्व. तोपर्यंत मी भयंकर लाजाळू, शाय अशी होते आणि मी खूप एकटी राहायची. म्हणजे मी त्या काळात पुस्तकं खूप वाचायची, पण एकटीने बसून, जोपर्यंत आईकडे होते. पण शाळेत गेल्यानंतर असं म्हणतो ना, लगोर लागली आणि 10 दिशा कळल्या, तसं माझं झालं की काय करू आणि काय नको. कारण एकदा वर्गात काहीतरी बाई आमच्या नव्हत्या, बाईंना काहीतरी आमच्या मुख्याध्यापिकांनी बोलवलं होतं म्हणून त्या गेल्या आणि त्या म्हणाल्या, जरा नयन हे पुढचं वाच. ते वाचायला लागले आणि बाईंनी ते येता येता ऐकलं आणि मग बाईंनी माझं नाव आमच्या साठे मॅडमना सांगितलं की हिचा आवाज चांगला आणि वाचते चांगली. तिथून माझ्या वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात झाली. गुड. आणि हुजूरबागेमध्ये आम्हाला त्यावेळेला नाट्यवाचन हा प्रकार जो मी आयुष्यात पहिल्यांदा बघितला, म्हणजे चांगली गाजलेली नाटकं आम्ही मुलींनी ते रोल एनॅक्ट करायचे, वाचून, पण अभिनय नाही करायचा. रेडिओ प्ले सारखं आपण रेडिओ प्ले करतो वाचक तसं. अभिनय म्हणतो ना ज्याला, हां. तसं करायचं, वाचिक अभिनय. वाचिक अभिनय. आणि तेच पुढे मी डॉक्टर लागूंचं पुस्तक वाचलं, की डॉक्टरनी ते अलीकडच्या काळात लिहिलं हो होतं. हो हो. मी त्याच्या बरीच अलीकडे, पण त्यामुळे मला ते आनंद झाला की ते मी ऑलरेडी करून मला करायला मिळालं होतं. तर त्याचा खूप फायदा झाला. आणि असा आवाज असल्यामुळे मला नेहमीच पुरुषांचे रोल वाचायला लागले. का तुझा आवाज चांगला आहे, छान चांगला आहे, आवाज पण त्या वयाला पुरुषी वाटायचा तो आवाज खूप. मग 7वी ते 11वी पर्यंत तू तिथेच होतीस. बर, पुढे पुढे मग मी इकडे आले मुंबईत. बर. आणि आल्या मला तरुण तुर्क नाटक आलं, तरुण तुर्क म्हाताऱ्यासारखं. पण मग बालनाट्य करत होती ती शाळेमध्ये असताना, ती इकडे मुंबईत साठेबाई- असताना, अच्छा, अच्छा, मुंबईत अच्छा, असताना, अच्छा, आधीच्या शाळेत असताना. बरं बरं बरं. म्हणजे हुजूर बागेत जाण्यापूर्वी पूर्वी. तू इथे करत हो, होतीस. हो. कोणा बरोबर करत होती? नाही, मी तसं प्रोफेशनल बालनाट्य कधीच केलं नाही, बरं बरं. पण ॲमेचर ह्याच्यात केले. म्हणजे भोलाराम आठवलेने मला ज्ञानेश्वराचा रोल दिला होता. बरं बरं. आणि आई असल्यामुळे, आणि भोलाराम आठवले आमचे अगदी फॅमिली सारखे होते, हो हो हो. त्यामुळे तेव्हा मी एक तो रोल मी केला होता. तुझ्या आई बरोबर कामही केलेलं एक्झॅक्टली. आहे. हो. पण तो एक रोल केलेला मला आठवतोय, म्हणजे छोटा ज्ञानेश्वर. गुड. हां, तर तू मुंबईत आलीस. मुंबईत मग मॅट्रिक झाल्यानंतर आलीस, 11वी झाल्यानंतर हो. आलीस. आणि कॉलेज मग? कॉलेजला मी विल्सनला ॲडमिशन घेतली होती. बरं. आणि पहिलं 1 वर्ष इंटर पण केलं मी कॉलेजच्या थ्रू. बरं. आणि नंतर असं लक्षात यायला लागलं की मला कॉलेजला जायला वेळ मिळत नाही आहे, कारण माझ्या खूप ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या होत्या. म्हणजे मी ॲड फिल्म्स करायला लागले होते, मी मराठी सिनेमा करायला लागले होते, बरं. आणि त्याच्या आधी चाइल्ड आर्टिस्ट म्हणूनही मी केलेले होते. अच्छा. पण ते आईनी प्रकर्षाने, म्हणजे तिला त्यावेळेची शिस्त म्हणून तिने हुजूरबागेत पाठवायचं कारण ते पण होतं की निदान बेसिक शिक्षण तुझ्या पदरात तू पाडून घे, मग तू जाणती झाल्यावर तू ठरव काय करायचं ते, पण एक BA पर्यंतचं तरी शिक्षण तू कर. मग मी जेव्हा इंटरला आईला सांगितलं की मला हे करावं असं वाटतं, तर आई म्हणाली तू शिक्षण, म्हटलं मी ते पूर्ण करेन, मी तुला प्रॉमिस देते. त्याप्रमाणे मी BA झाले. पण हे सगळे उपद्व्याप करत करत झाले, पण त्यामुळे मला कॉलेजची मजा कधी नाही अनुभवता आली, जी त्या वयातली एक कॉलेजची मजा असते, तर ती नाही मला कधी अनुभवता आली. कारण मी इतकी बिझी झाले होते त्या काळात. म्हणजे मी साहित्य संघातलं पण नाटक करत होते, मी ॲड फिल्मला इथं करत होते, मी काही चांगलं थिएटर ॲक्टिव्हिटी असेल तर, कारण तोपर्यंत मला ॲमेच्युअर, समांतर वगैरे हे शब्द खूप परके होते, मला काही माहिती नव्हतं. इथे आल्यानंतर हळूहळू कळायला लागलं की तुझा हा जो मुंबईतला नाट्यप्रवास आहे, ज्यामुळे तू व्यावसायिक रंगमंचावरती आलीस, त्याबद्दल आपण बोलणार आहोत रीमा. पण त्याच्यापूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. मित्रांनो, आपण एक छोटीशी विश्रांती घेतो. विश्रांतीनंतर पुन्हा भेटतो. एका अतिशय मनस्वी अशा कलावतीबरोबर गप्पा गोष्टी चालू आहेत. तोपर्यंत कुठे जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू, फक्त सह्याद्री वाहिनीवर. सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा.
हां, तर रीमा, तू यू स्टार्टेड युअर करिअर ॲज अ सेमी प्रोफेशनल ॲक्टर. नाही, मी कमर्शियलनीच सुरुवात केली. बरं. पण तोपर्यंत मला माझ्या अवतीभोवती कुठल्या प्रकारची थिएटर्स आहेत की अशी ही ॲक्टिव्हिटी मुंबईत असते ह्याचं मला ज्ञान तेव्हा पहिल्यांदा झालं. कारण जेव्हा अमोलसारखे दिग्गज लोक इथे ॲमेच्युअर नाटक करत तेव्हा मी पुण्यात होते, त्यामुळे मला काही माहिती नव्हतं. पण इथे आले मग मला कॉम्पिटिशन्स असतात ते कळायला लागलं. मग मी इंटरबँक केल्यानंतर त्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा भाग घेतला. ती एक मिंटची असते टाकसाळची, त्याच्यात पण घेतला. स्टेट कॉम्पिटिशनमध्ये घेतला भाग. म्हणजे असा करत 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 मी मग बँकेत लागले, बँकेच्या पण केल्या. ह्या नाट्य स्पर्धांमधून भाग घेतल्यामुळे तुला बँकेत नोकरी लागली? नाही, बँकेत आम्हाला त्यावेळेला आर्टिस्ट, त्या काळात आर्टिस्ट आणि स्पोर्ट्समन्सना एक कोटा ठेवला असायचा. त्या ह्याच्यात त्याच्यामुळे मला बँकेत नोकरी हे मिळाली. बरेच लोक त्यावेळेला हो, बँकात त्यावेळेला कामं आम्ही करायचे जवळजवळ म्हणजे. आताही त्यातले बरेच जण, आता सगळ्यांनी VRS वगैरे घेतलेत, पण असा प्रचंड मोठा लॉट होता की जो बँकेत होता. दिलीप कोलटकर होता, दिलीप आहे, अमोल जुईली होता, होती, तू मतकरी होतीस. आहेत, हो. सुहास अमोल होता. पळशीकर आहे, अमोल आहे, खूप जण, अशोक अशोक सराफ होता. आहे, खूप जण आहेत त्यावेळेची जी बँक करून बाकी गुड हे गुड करायचे. गुड गुड. बरं, मग तुला पहिलं नाटक जे आलं ते मामांचं, तोरणमालांचं. हो, बर. ढमीचा रोल. आणि मला ते नाटक त्याच्या आधी मी खूपदा बघितलं होतं आणि मामांनी पण म्हणजे मी दुर्दैव असा शब्द नाही वापरत, पण मामांच्या बरोबर नाही मी काम केलं. अच्छा अच्छा. तेव्हा त्यांच्यात ते स्प्लिट झाले होते हा, आणि बापूंबरोबर मी केलं होतं. आत्माराम भेंड्यांनी तो रोल बरं केला बरं होता. बरं बरं बरं. मग तरुण तुर्कमध्ये किती प्रयोग केलेस आणि त्यानंतरचं पुढचं नाटक मोठं कुठलं मिळालं किंवा कुठलंही? नाही, मग त्याच्यानंतर मी बरीच केली नाटकं. पैसाच पैसा झाल्यानंतर मग लालनताईंकडे, सारंगकाकांकडे एक नाटक 2 केली मी. एक अशा या दोघी, हो, ज्याच्यात तेही मी पाहिलं. शशिकांत निकते आणि जयराम, तेही मी पाहिलं. हा, ते होते आणि मी आणि लालनताई. आणि अजून एक लालनताईचं केलं होतं, मला आत्ता नाव नाही आठवते, पण मला अगदी आठवते. लालनताई हॅज ऑलवेज ट्रीटेड मी ॲज हर डॉटर. या. आणि अजूनही तेच नातं आहे. माझं कुठलंही नाटक ती बघायला येणार म्हणजे येणार, डबे घेऊन येणार. आणि तिला माहिती आहे मला फिश आवडतं, म्हणजे कर्लीचं कालवण वगैरे असे ती तामझाम करून आणणार, कितीही तिची तब्येत बरी नसली तरी. आणि तिने माझे प्रचंड लाड केलेले आहेत. आणि तेव्हा सुद्धा ते कॉस्ट्युम वगैरे ती स्वतः, तुला कुठला हवेत ते उचल असं करून कॉस्ट्युम करून ते एक नाटक मी त्यांच्याबरोबर केलं. आणि खूप मला शिकायला पण मिळालं, कारण ते दोघं प्रोड्युसर म्हणून पण होते, ॲक्टर म्हणून पण होते. आणि अनेक चांगल्या माणसं जी माझ्या आयुष्यात आली त्यातली ही फार महत्वाची दोघं आहेत. व्हेरी गुड. यानंतर म्हणजे तरुण तुर्क हे स्प्लिट झाल्यानंतर तरुण तुर्क ज्यांनी केलं ती व्यवस्था, नाट्यसंस्था आणि नंतर कलारंग, यानंतर आणखीन पुढची उडी कुठली होती मोठी? मग मला वाटतं मग मी ह्याला गेले, मध्ये मग गॅप गेली आणि मग मला वाटतं सवितानी सुरुवात झाली असावी. नाही, त्याच्या आधी मला वाटतं आपलं बुवा असं आम्ही केलं होतं. आपलं बुवा असं आपलं बुवा असं, सविता मी पाहिलं होतं. नाही, आपलं बुवा खूप जणांनी जसं एक्सपेरिमेंट म्हणजे नटाला हे प्रयोग म्हणून त्या तत्वावर आम्ही केलं होतं, ते केलं. हां, मतकरींचं केलं मी. फार सुरेख नाटक लिहिलं होतं मतकरींनी, विठो रखमाई. म्हणजे त्यात ते प्रायोगिकला भारती आचरेकर आणि सावरकर, जयंत सावरकरांची मुलगी सुषमा ती होती आणि विजयने बसवलं होतं केंकरेने. आणि अप्रतिम नाटक करायचे ते. मी छबिलदासला पाहिलं होतं फार. आणि भारती तो म्युझिकल होतं, त्यामुळे भारती होती त्याच्यात. सुंदर केलं होतं. आणि ते मतकरींना कमर्शियलला करायचं होतं. आणि ते म्युझिकल आहे म्हटलं, अहो मला गाणं मला अजिबातच येत नाही हो, सूर आणि माझा काही संबंध नाही. ते म्हणाले नाही 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 नाही, तुला यायलाच पाहिजे ते. म्हणून मग मला मारून मुटकून गायला बसवायचे आणि मला काही ते शेवटपर्यंत जमलं नाही. मी भयंकर रडवेली असायचे. त्याचे प्रयोग, दुर्दैवाने त्याचे फार प्रयोग झाले नाहीत, पण तो अनुभव मी कधी, म्हणजे ॲक्टिंगचं मी समजू शकते, पण गाणं बिणं आणि विठ्ठल उमप सारखे शाहीर माझ्यासमोर होते. माझे त्या कल्पनेनेच पाय लटपट कापायचे. पण
परत कधी मी त्या बाजूला वळले. म्हणजे मी चित्रपटात नंतर सावली वगैरे सारख्या ह्याच्यात उत्तम गायिकेचा रोल, पण चित्रपटात करणं वेगळं आणि नाटक करणं वेगळं. मराठी नाटक, उच्च प्रतीचं नाटक, हे तुला केव्हा करायला मिळालं? उच्च प्रतीच्या दिग्दर्शकाबरोबर ह्याचा काही आठवणी आहेत का? हा, म्हणजे काय आहे माहिती आहे का, की माझ्या सुदैवाने मला सगळ्यात चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालं. मग त्याच्यात दामू काका आहेत, त्याच्यात कमलाकर सारंग आहेत, दार्वेकर गुरुजींबरोबर नाटक नाही झालं पण तालमी झाल्या माझ्या. आणि इनफॅक्ट मी तर म्हणते की तो फारच महत्त्वाचा पिरियड असतो, क्रुशल पिरियड असतो कुठल्याही नटाच्या ह्याला. सईताईंबरोबर मला मिळालं काम करायला. आणि सगळ्यात शेवटी विजयाबाई आल्या पुरुषच्या निमित्ताने. तर विजयाबाई माझ्या इतक्या योग्य वयात मला लाभल्या, कारण दिग्दर्शक काय सांगतोय हे समजण्याची कुवत तोपर्यंत माझ्यात तयार झाली होती. नाही तर बऱ्याचदा आपण अपरिपक्व असतो आणि आपल्याला कळत असतं पण एक्झिक्यूट नसतं करता येत. त्याचं इम्प्लिमेंटेशन तुमच्या अभिनयाद्वारा करता येत नाही. पण बाई म्हणजे मी ज्या वयात असताना बाई माझ्या संपर्कात आल्या किंवा मी त्यांच्या सहवासात आले, तो फार महत्त्वाचा पिरियड असल्यामुळे मला त्यांच्याकडनं जे काय त्या बोलतात ते ग्रास्प करून मला ते करू शकले मी. फारच छान, अप्रतिम काम करायचीस तू. मी तेही पुरुष अनेक वेळेला पाहिलेलं नाटक आहे. तू आणि नाना अप्रतिम काम करायचं. तर त्यामुळे तो एक झाला. मग तेवढंच चांगलं सगळे नवीन लोक, सविता दामोदर परांजपे, शेखर तामाणे, राजन तामाणे, त्यात आमच्यात नावाजलेला फक्त सुधीरच होता जोशी, बाकी आम्ही सगळे नवीन होतो. पण त्या नाटकाने पण मला एक खूप समाधान दिलं, कारण ते स्प्लिट पर्सनॅलिटीचं नाटक अवघड होतं, ते खूप अवघड होतं. आणि मला आठवतंय डॉक्टर लागू आम्ही असा एकमेव नट बघितला की ते अतिशय आनंदाने आणि प्रेमाने नाटकं बघतात. आता बघत नाहीत पण इतकी वर्ष ते बघत आलेले आहेत. ते आत येऊन भेटतात. कारण मला अगदी आठवतं सविताच्या वेळेला पण आणि परुषच्या वेळेला पण त्यांनी आत येऊन भेटून काही जुजबी प्रश्न पण विचारले होते की तू आवाज असा कसा लावू शकतेस किंवा तू हे स्टॅमरिंग करतेस ते कसं करतेस. तर मला इतकं म्हणजे असं धन्य झाले होते मी की डॉक्टरांसारखा अत्यंत अभ्यासू आणि कौतुकार्य माझ्या पाठीवर थाप त्यांनी दिली. त्यामुळे मी कधी ते विसरणार नाही. व्हेरी गुड. त्याच्यानंतर मग मतकरींचं मी केलं, ते एक अप्रतिम नाटक, घर तिघांचं हवं, जे ताराबाई मोडकांवर मी पाहिलं, फार सुंदर लिहिलंय मतकरीने. ते त्यांच्या नेहमीच्या अत्यंत मोजक्या शब्दात पण मोठा आशय सांगणारा अशी त्यांची, मला तरी ते तसे वाटतात. आहेतच, तो तसा आहे रत्नाकर, तसा. आणि मी त्यांचं आता जे सुखांत पाहिलं तेव्हाही मला परत तोच अनुभव आला. त्यामुळे ते एक नाटक मिळालं. आणि अगेन इट वॉज अ ग्रेट चॅलेंजिंग रोल. मग परत गॅप गेली बिकॉज मी चित्रपटांमध्ये बिझी झाले. आणि मग मी तेव्हा मुद्दामून नाटक करणं थांबवलं, कारण मला ते एथिकली पटत नाही सगळ्यांना आपल्या एका माणसामुळे टांगवत ठेवणं. म्हणजे तारखेंच्या मारामाऱ्या, निर्माते दुःखी, आपल्याला टेन्शन. त्यामुळे मी एका पॉइंटला नाटक थांबवलं होतं. तारखा देऊ नये, निर्माते दुःखी असतात. देऊ नये आणि आपण नाही दिलं तरी दुःखी, दिलं तरी कमी देतात म्हणून दुःखी. तर त्यामुळे म्हटलं नकोच, आपण आता थांबूया. मग मी जवळजवळ 15 वर्ष फक्त फिल्म्स केल्या. पहिली फिल्म कुठली तुझी? असं नाही आठवत. नाही, आठवत आहे पण लोकांना जी आवडलेली ती मैंने प्यार किया थी. पण त्याच्या आधी मी कलयुग केली श्यामबाबूंची, म्हणजे शशी कपूरची. हे त्याच्यातला एक मला हे आठवत आहे किस्सा. गोविंद बरोबर गोविंदची माझी आधीपासूनची ओळख होती आणि गोविंदनीच मला आक्रोशमधली लावणी करायला लावली होती. अच्छा. माधुरी पुरंदर यांनी गायली ती, तू ऐसा कैसा मरद बर्फ का सर. आणि मला लावणी प्रकार प्रचंड आवडतो, त्यामुळे मी इतकी आनंदाने ती केली. आणि त्याच्यानंतर कलयुगच्या सेटवर मला त्यांनी बाजूला घेतलं आणि मला म्हणाला, रीमा ये जो रोल तू कर रही है ना, भले ये रोल छोटा है, मी कधी त्याचं विसरणार नाही. आणि त्याचा उपयोग मला पुढे मैंने प्यार किया किंवा बर्जंतेच्या सगळ्या ज्या लार्जर दॅन लाईफ फिल्म्स, ज्याला काय म्हणतो, कुठले गर्भश्रीमंत लोक, ते करायला मदत गोविंदच्या त्या एका वाक्याने झाली की आत्ता तू असं समज की तू C21 आंबेवाडीमधली नयन नाही आहेस, तू आत्ता टाटा बिर्ला मधल्या घराण्यातली आहेस
आणि त्यांची स्नुषा आहेस किंवा मुलगी आहेस, तर तू कशी चालशील, कशी बोलशील. कारण माझा पहिला शॉट होता कॉरिडॉरमधनं, मी ट्रॉली लावलेली आणि मी तिथून चालत येते आणि ट्रॉली पुढे येते आणि त्याला माझं ते चालणं अजिबात आवडलं नव्हतं, द वे आय वॉज कॅरिंग माय सेल्फ इन दॅट वन वॉक. आणि त्यांनी मला हे बाजूला समजावून सांगितलं आणि ते आजपर्यंत माझ्या लक्षात राहिलं आहे की विच एवर रोल यू आर डुईंग यू हॅव टू कॅरी दॅट रोल विथ यू. मग इट कुड बी ऑफ एनी प्रिन्सेस और वास्तवसारख्या बाईचा असेल, पण अत्यंत सेल्फ रिस्पेक्ट आणि स्वाभिमानी बाईचा असेल. तर हे जेस्चर पोश्चर ही नंतर मग मी त्याच्यावर खूप स्वतःवर अभ्यास करायला लागले की हाऊ आय शुड लुक, हाऊ आय शुड कॅरी माय सेल्फ. मी उभं कसं राहायला पाहिजे, माझे जेस्चर्स कसे. अर्थात हे करत असताना नाटकाचा अनुभवही होता, पण ते वाक्य मी कधी विसरणार नाही गोविंदचं. मध्ये 10-12 वर्ष तुझी गॅप झाली थिएटरची, परंतु मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमा हा नेहमीचा जो प्रश्न आहे तो काही मी विचारणार नाही, कारण मला त्याचा अनुभव आहे. असलं काही नसतं की तुम्हाला मराठी लोकांना मराठी वगैरे असं काही करत नाही. ते इफ यू आर गुड यू आर गुड. एक्झॅक्टली, यू हॅव टू सेल युअर सेल्फ इन द राईट वे. करेक्ट. त्यामुळे तो प्रश्न मी विचारत पण मला आता तुझ्या ह्या बोलण्यावरनं आठवत आहे की भटसाहेबांची पहिली फिल्म मी करत होते, आशिकी. आणि त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. तर ते म्हणाले क्या क्या. मैं म्हटलं मैं थिएटर कर रही हूँ सर. म्हणाले ऐसा ऐसा रोल है, मैं चाहता हूँ आप करो. मतलब मैं करूँगी, मगर आप मुझे लास्ट मोमेंट पे अगर बोलेंगे कि आप शो कैंसिल करो तो वो मुझसे नहीं होगा. व्हेरी गुड. अगर ये मंजूर है तो हम आगे बढ़ते हैं, बिकॉज इन एनी केस आई एम नॉट गोइंग टू कैंसिल. मेरा पहले जो तय हुआ है वो हाँ मैं आगे के शो आपको पूछ के करूँगी, बिकॉज आपके साथ मेरी कमिटमेंट है. मगर जो शोज मुझे ऑलरेडी मैं आपको दिखा रही हूँ उसमें से एक भी शो कैंसिल नहीं होगा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ही सेड फाईन, ही सेड फाईन भटसाब. पण ते झालं बाबा, माझी कुंडली जमली त्यांच्याबरोबर आणि आय नेव्हर हॅड प्रॉब्लेम विथ हिम. इवन आय नेव्हर हॅड प्रॉब्लेम विथ महेश. डिरेक्टर म्हणून तर मी खूप शिकले त्यांच्याकडून. खूपच छान. कारण ते बेसिकली थिएट्रिकल त्यांचं हे असल्यामुळे अप्रोच इज अ ब्रिलियंट डिरेक्टर. ऑफ कोर्स. इट वॉज माय, आय एम लकी टू हॅव हिम ॲज माय डिरेक्टर. येस येस येस. तुझ्या दृष्टीने की जिथे तुला खूप अभ्यास करावा लागला, अशा तऱ्हेची कोणती भूमिका तुला मिळाली, मराठीत असो हिंदीत असो? सिनेमात का? सिनेमात. आपण आता सध्या नाटकाचं एवढं करता थांबूया, कारण 12-13 वर्ष तुझे गॅप झालेली आहे. पण सिनेमामध्ये तू इतकी उदंड लोकप्रियता, नुसती लोकप्रियता नाही तर बुद्धिवादी लोकांच्याकडूनही लोकप्रियते जो 2 भाग आहेत ना, की एक नुसतं लोकप्रिय असणे तुमच्या दिसण्या असण्यामुळे, आणि एक तुम्ही कसं काम करता आहात, काय काय वापरता आहात, तुमचा अभ्यास आणि बुद्धी, हे पाहून तुमच्या प्रेमात पडणारे तुमचे फॅन होणार आहे. तर अशा तऱ्हेचा प्रेक्षक वर्ग तुला लाभलेला आहे हे मला माहिती आहे. तर अशा तऱ्हेची भूमिका कुठली तुला वाटते तुझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये? हिंदीत मी फक्त वास्तवचं नाव देऊ शकतो. एक सांगू का की जेवढे रोल साधे वाटतात ना तेवढे ते मला नेहमी वाटतं करायला कठीण असतात. वास्तवचा रोलला चॅलेंजच खूप होता. हो हो होता ना. पण बाकी आता हे एस्पेशली बर्जात्यांच्या फिल्ममधले आपण घेऊया, तर ती तशी आई दाखवणं हे मला नवीन होतं ॲज अन ॲक्टर, अँड दॅट वॉज नॉट माय एज ऑल्सो. मग ती यंग सलमानची आई असू दे, दॅट इज नॉट अन इश्यू, पण ती तशी आई दाखवणं मला जरा अभ्यास करायला मला त्याच्यातला सहजपणा पण घालवायचा नव्हता. अशा तऱ्हेचा कोणता रोल, म्हणजे वास्तव हा एक, आणि बाकीच्या कुठल्या फिल्म्स याबद्दल बोलूया, पण त्याच्या आधी छोटीशी विश्रांती. मित्रांनो, आपण एक छोटीशी विश्रांती घेतो. बघत राहा दुसरी बाजू. पुन्हा एकदा या सुंदर आणि बुद्धिवाद जपणाऱ्या आमच्या मैत्रिणीबरोबर आपण गप्पा गोष्टी करतो आहोत. हां, तर रीमा, मला ते ऐकायला आवडेल, कारण अभ्यासू वृत्तीचे नट्या मला खूप आवडतात. मला माझ्या आसपास हुशार नट्या मला खूप आवडतात. त्यांच्यावर काम करताना मला खूप बरं वाटतं. असं अरे काय ठरवून नाही रे, मला ते समोर आलं की सुचत जातं, एवढंच आहे, बाकी काही नाही. आय डोंट गो सिट इन द कॉर्नर आणि
काही असंच करूया असं माझ्या खरंच मला आय एम नॉट दॅट टाईप ऑफ पर्सन. बरं. म्हणजे नाटकाच्या ह्याच्यात सुद्धा मला तालमीत सुचतं ना, हां, पण दॅट इज पण ते ग्रेट थिंग. सुचतं मला असं कळत नाही. मी आय कॅनॉट टेल यू. म्हणजे काही रेसिपी कशा सांगितल्या जातात ना पदार्थात. नाटक हे पूर्णतः टीमवर्क आहे. इवन चित्रपट सुद्धा की जरी तिथे डिरेक्टर असला, कॅमेरामन असला, हू मेक्स यू लुक ब्युटिफुल, हे सगळं मान्य केलं तरी 2 ॲक्टर समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यामधली जी केमिस्ट्री आहे ती जर उत्तम जमली तर त्याचं सुंदर चित्रपटामध्ये, सुंदर सीनमध्ये रूपांतर होतं. आणि असे सुंदर सीन जर 10-15 झाले तर त्याचा एक सुंदर चित्रपट बघितल्याचा लोकांना आनंद मिळतो. बरोबर आहे. हे सगळं घडवण्यात आता तू सांगितलंस की गोविंदही होता, विजयाबाई होत्या, डॉक्टर लागू होते, आणखीन कोणाकोणाबरोबर काम तुला माहिती आहे का मी किती लकी आहे. तू एकटाच राहिला होतास, तो ह्या नाटकामुळे ती पण इच्छा पूर्ण झाली. आय हॅव वर्कड विथ ऑल ऑफ यू. हो, आपण दोघं थिएटरमध्ये एकत्र कधी कधीच नाही नव्हतो. केलं होतं, पण मी सगळ्यांबरोबर माझी आता कामं झालीत करून. दिलीप बरोबर पण झालं. दिलीप प्रभावळकर? प्रभावळकर, घर तिघांचं हो हो हो. नाटक झालं, सिनेमा पण केलाय आम्ही दोघांनी. म्हणजे सगळ्यांबरोबर, दुभाषींपासनं घाणेकरांबरोबर फक्त राहिलं माझं. काशीनाथ घाणेकर, ही वॉज अ हिरो, सुपरस्टार दॅट टाइम. आणि असे मी करून बघत बसायची त्यांची नाटकं. पण तेव्हा मी फारच लहान होते. पण आफ्टर दॅट मी सगळे म्हणजे ॲक्टर्स, जे मेल ॲक्टर्स मी म्हणते ना, ते सगळ्यांबरोबर ज्यांना मला ज्यांच्याबरोबर काम करायची इच्छा ते सगळे झाले. आणि सिंहासनच्या निमित्ताने हो. जे चित्रपटातले चांगले ॲक्टर्स आहेत ज्यांना मी बघत लहानाची मोठी, अरुण सरनाईक हो माझे प्रचंड आवडता हो. ॲक्टर, तर त्यांना म्हणजे कुठेतरी आय कुड बी अ पार्ट ऑफ दॅट फिल्म. सो आय वॉज सो हॅपी. म्हणजे सिंहासन वॉज लाईक, मला एक मोठी मेजवानी मिळाली ती. सगळे चांगले, अरविंद काका, दुभाषी, भक्ती, भाई. सो आय एम सो लकी की मला सगळ्यांबरोबर काम करायची संधी मिळाली. व्हेरी गुड. तुझ्या आयुष्यावरती तुझं संपूर्ण व्यक्तिमत्व आमूलाग्र आणि चांगल्याकरता बदलण्यासाठी कोणत्या कोणत्या व्यक्तींचा वैयक्तिक आयुष्यात प्रभाव पडला? सगळ्यात प्रथम म्हणजे माझे आई वडील, ज्याने मला कधी काही शिकवायचा प्रयत्न केला नाही, ते मला फार चांगलं वाटलं. आईने नेहमी, आईची एक मेथड होती, जी मेथड मी माझ्या मुलीशी पण वापरते, की ही गोष्ट तुला करायची वाटते ना, त्याचे हे 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 फायदे, हे हे तोटे. गुड. तू ठरव तुला काय करायचं ते. मनापासून वाटत असेल तेच कर. जे मी पाळत आले आयुष्यभर. मग चुकलं तर चुकलं, फेस द कॉन्सिक्वेन्सेस. तेवढी रिस्क तर तुम्ही घ्यायलाच पाहिजे. म्हणजे गौरी देशपांड्यांचं एक वाक्य आहे की आयुष्यात नेहमी अनुभव घ्या, भरपूर अनुभव घ्या, अनुभव घ्यायला घाबरू नका, नाहीतर आणि स्वतःभोवती कुंपणं बांधून घेऊ नका, नाहीतर ते अनुभव त्या कुंपणांना बघून परत जातील. तसं मी आयुष्य शिकले, चुकत माकत शिकले. बट देन इट इज माय लाईफ. नो रिपेंटिंग. नो रिपेंटिंग. नॉट एट ऑल. नो रिग्रेट्स, नो रिपेंटिंग. व्हेरी गुड. व्हेरी गुड. असा कुठला, हे तू फार आता चांगलं बोलली आहेस. आणि गौरी, त्या तिघींचाही I'm मी also बोलणार fan. होते पुढे की हे माझं वैयक्तिक हे झालं. माझी बहीण आहे ह्याच्यात, नलुताई, हो. की ही खूप जवळची माणसं आहे, मी ज्यांच्याशी खूप शेअर केलेलं आहे. पण अदर दॅन दॅट ज्यांच्याशी मी शेअर फार करायची संधी नाही मिळाली, अशा माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या म्हणजे पहिल्या दुर्गाबाई भागवत, शांताबाई शेळके आणि गौरी देशपांडे. त्यातल्या पहिल्या दोघींना मी भेटले, छान गप्पा झाल्या. कारण माझ्या सुदैवाने पुरुषच्या वेळेला अंबिकेचा रोल जो मी करत होते तेव्हा बाई मला, विजयाबाई म्हणाले होते की अगं रिमे तू दुर्गाबाईंना भेटलीस का कधी? म्हटलं बाई भाषणं ऐकलेत मी त्यांची, पण अशी माझी ओळख नाहीत. जा जा जरा जाऊन भेटून ये त्यांना. म्हटलं जाते. मी गेले आणि दुर्गाबाईंच्याकडे एक छोटं जातं होतं आणि तेव्हा त्या जॅपनीज ग्रंथाचं मराठी अनुवाद करण्यात घडलेल्या होत्या. आणि दुपारी 2:30-3ला मी गेले, 7 वाजेपर्यंत दुर्गाबाई एकट्या बोलत होत्या. मला असं एक नायगराचा धबधबा कसा असा कोसळत राहतो तसं वाटतं त्यांच्या. माझ्यावर प्रचंड
त्या काळामध्ये आणि अजूनही आहे इम्पॅक्ट झाला दुर्गाबाईंचा. आणि त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर मी सगळी दुर्गाबाईंची, आज माझ्याकडे ती सगळी पुस्तकं आहेत. आणि मला जेव्हा जेव्हा मी थोडंसं आय फील आय एम डाऊन, मी त्यांची पुस्तकं वाचते, त्या खूप प्रेरणादायी ठरतात माझ्या हो. बाबतीत. तर या तिघांपैकी दुर्गाबाईंची पुस्तकं, जेव्हा तू आत्ता म्हणालीस की मी जेव्हा विक्रम थोडी अशी मायूस होते किंवा थोडी अशी एकटी एकटी वाटायला लागतं मला, तेव्हा मी दुर्गाबाई वाचते. तर नेमकं काय होतं म्हणून तुला दुर्गाबाई वाचावीशी वाटते? ताकद कधी कधी तुमची संपते, मग ती फिजिकली पण असते कधी कधी, किंवा फिजिकल असल्यामुळे मेंटली पण तुम्हाला असं थकल्यासारखं होतं. मग तेव्हा ह्या तिघी बायका मला फार छान मदत करतात वेगवेगळ्या मूड्सप्रमाणे. गौरीताईंनी मला एक भयंकर रोमॅन्टिक अनुभव दिलेला आहे त्यांच्या सगळ्या. म्हणजे मला त्यांचं कौतुक का वाटलं, त्यांचं लेखन ना मला कधी स्त्रीमुक्तीवरचं नाही वाटलं, पण मुक्त स्त्रीचा अनुभव कथन ज्याला म्हणता येईल ना, ते मला गौरीताईंचं लिखाण त्या पद्धतीचं वाटतं. आणि त्यांच्या सगळ्या ज्या नायिका आहेत, नमू, जसू, कालिंदी, ह्या मला माझ्यात सापडतात त्या वेगवेगळ्या टप्प्यावर. आणि मला ते कुठेतरी भयंकर कनेक्ट व्हायला होतं. आणि शांताबाईंचं इतकं साधं सरळ, म्हणजे या सुदैवाने मी या दुर्गाबाई आणि शांताबाईंना दोनदा भेटले. आणि शांताबाई म्हणाल, तू लिहितेस का काही? म्हटलं नाही हो, मला का नाही. खोटं बोललीस तू? अरे मी नव्हते कारण लिहिते. तू चांगलं लिहितेस. अरे मी नाही लिहित रे, असं डायरीत 4 ओळी खरडण्या म्हणजे नाही, काय? डायरीत 4 ओळी नाही. माझ्या माहितीप्रमाणे किंवा खात्रीप्रमाणे तू लिहितेस, अधूनमधून का होईना लिहितेस. म्हणजे तुला लेखन शिस्त नाहीये, पण तू चांगलं लिहितेस रीमा. आय डोंट नो. आणि तू लिहायला पाहिजेस. आय विल ट्राय. हा, तर कारण तू गौरीवरतीच जो लेख लिहिलेला आहेस, त्यातली काही मी आत्ता पानं चाळली तर माझ्या लक्षात आलं की ही माझी मैत्रीण खूप चांगलं लिहिणारी आहे. अरे असं काही नाही, मला कधीतरी सुचतं मग मी लिहिते. नाही, एवढंच. पण सुचलं की लगेच लिहावं. त्यामुळे लेखन शिस्त नावाचा जो प्रकार आहे तो तू घालून घे स्वतःकडे. मला अशोक जैनांनी सांगितलं होतं. अशोक जैनांनी मला सांगितलं होतं की तुला हे जे भीती वाटते ना, तू लेख. तर म्हणाले, शांताबाईंनी काय केलं आयुष्यभर, त्यांना 1 पानीने सुरुवात केली शांताबाईंनी. म्हणून मग मी ते वाचलं. मग मी शांताबाईंना भेटायला गेले. म्हणाले, अगं तुला कळलं ना मी कशी सुरुवात केली. 4 ओळी तर 4 ओळी लिहायला लागायचं. मग 4च्या 6 होतात. पण नाही अजून मी केव्हा, आय एम नॉट गिव्हिंग. यू प्रॉमिस मी ॲज युअर सिनियर ऍक्टर, यू प्रॉमिस मी. तू काय मानतेस मला, कोण म्हणून मानतेस मला सांग. यू आर माय, आय लव्ह यू. मला आय डोंट नो नो, नात्यांची वन्स लेबलं यू वगैरे सेड मला टू जमत. सो मेनी पीपल दॅट विक्रम हा माझ्या थोरल्या भावासारखा मी त्याला समजते, असं तू हा, म्हणजे ते एक नात्याचं लेबल झालं, पण इट्स नॉट ओनली लेबल नको लावू. तू जर मला मानत असशील, तुझ्या भल्याकरता मी काही तुला सांगतोय त्याच्यावर तुझा विश्वास ठेवणार असशील, तर आय टेल यू रीमा, यू मस्ट राईट येस अँड यू प्रॉमिस मी दॅट. आय विल ट्राय. रोज 1 पान लिही. जेव्हा तुला वाटेल, 10 दिवसाने वाटेल, 1 पान लिही, 4 ओळी लिही, पण लिही. Yes. यू राईट गुड. ओके, थँक्यू. यू राईट गुड. असा कुठला प्रसंग कधी घडला का की जो तुला स्त्री म्हणून खूप सावध करून गेला, खूप हुशार बनवून गेला, या जगाची खूप माहिती देऊन गेला, न सांगता शब्दांमध्ये? असं विशिष्ट नाही, पण अशी मालिकाच असते ती. हो. कारण बाईला 6th सेन्स जबरदस्त असतो. त्यामुळे मी फक्त एकच आयुष्यात नेहमी केलं, आय लर्न फ्रॉम माय फील्ड. नाटकात नाही, कारण नाटकाचं जग आपल्या कम्पेअर टू सिनेमा, दॅट टू हिंदी सिनेमा, हे खूप छोटं आहे. आणि तिथे आपलीच माणसं असतात सगळी ओळखीची. हिंदी सिनेमात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा इट्स लार्जर दॅन लाईफ. जगभरातले लोक येतात. त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या कायद्यानुसार अनेक प्रकारची माणसं, त्यांचे तुमच्याबद्दल असणारे इंटरेस्ट, हे इतकं व्हेरी होत राहतं सतत. मी फक्त एवढंच लक्षात ठेवलं की मला काय करायचं नाही ह्याची आधी लिस्ट केली मी, आणि ती आजतागायत पाळली की मला हे करायचं नाही. त्यामुळे मी त्या बाजूला कधी गेलेच नाही. आणि ते करण्यासाठी मला ज्या लोकांनी उद्युक्त करायचा प्रयत्न केला त्यांना मी हसून नाही म्हटलं. आय थिंक तो मी एक मंत्र शिकले. व्हेरी गुड. हसून नाही. मला असं वाटतं की जेव्हा तुझ्यासारख्या व्यक्तींना, ज्यांना माहिती असतं की आपल्याला इथे आपण कशासाठी आहोत, ते काम महत्त्वाचं, बाकी सर्व गोष्टी गौण आहेत, अशांना
बरोबर कळते की आपण आपल्याला कसं कॅरी करावं. तर असे ती काय म्हणतेस तू बरोबर आहे, ती काय मालिका रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकीच्या वाट्याला येतच असते. म्हणजे मीच नाही, असंख्य जणी आहेत अशा होत्या. सो यू मस्ट नो वेअर टू स्टॉप. मग त्रास, आणि मग त्याच्यासाठी जर काही 4 गोष्टी तुम्हाला सोडायला लागल्या तर मग सोडायच्या, मग कुरकुर नाही करत बसायची. कारण जसं माझ्या बॅक ऑफ द माइंड माझ्या नेहमी हे लक्षात राहिलं की दूर पाचगणीला माझी मुलगी 3रीत शिकते. तिच्या शाळेत जाताना मी मान ताट करूनच जायला पाहिजे. शाबास, क्या बात आहे. तिथे मी मान खाली घालून जाण्यासारखं मी इथे काही करता कामा नये. बरोबर आहे, बरोबर. अँड दॅट केप्ट मी अलाइव्ह ऑन द टो ऑल द टाइम. सो दॅट्स गुड. सामाजिक भान असणारे, सामाजिक क्षेत्रात काम करणारे, समाजकार्य करणारे असे अनेक जण आपल्या आयुष्यामध्ये आपण त्यांना सामोरे जातो. त्यांच्या संदर्भामध्ये मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, पण त्यापूर्वी पुन्हा एक छोटीशी विश्रांती. मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा दुसरी बाजू, फक्त सह्याद्री वाहिनीवरती. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा गोष्टी करतो एका गुणी कलावतीबरोबर. रीमा, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तू काही सामाजिक भान ठेवून काही सामाजिक कार्य करते आहेस का? आणि सामाजिक कार्य करणं म्हणजे फक्त पैसे देणं नव्हे, हे मलाही माहिती आहे, तुलाही माहिती आहे. पण काय करतेस का? विचार तरी करतेस का? का प्रत्यक्ष करते आहेस? काय करतेस सांग. ठाण्याच्या जवळ जी आदिवासी वस्ती आहे पाडा, तिथली 2 मुलं मी अडॉप्ट केली होती आणि त्यांचं वर्षभराचं शिक्षण मी कंप्लीट केलं होतं. हॅट्स ऑफ टू यू. वर्षभराचं म्हणजे ती 10वीला जाईपर्यंत. हो, बरोबर आहे. आणि मध्यंतरी आपल्या ज्या धारावी स्लम वगैरे अशा ज्या वस्ती आहेत तिथे जाऊन तिथल्या मुलांशी थोडं गप्पा मारणं, त्यांची थोडी ॲप्टिट्यूड टेस्ट की त्यांना कशात इंटरेस्ट आहे किंवा त्यांनी थोडं चॅनलाइज करणं, ते 1-2-3दा केलं आहे आणि अजूनही संधी मिळाली तर करीन. व्हेरी गुड. आणि अंध मुलांची जी शाळा आहे आपल्या इथे, त्यांच्यासाठी पुस्तकं वाचणं, ते एक मला फार आवडलं करताना, की आपल्याकडे इतकं विपुल साहित्य आहे तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा, आपण डॉक्टर लागूंच्या म्हणण्याप्रमाणे लमाण असतो ॲक्टर, तर ते एक लमाणाचं काम मी केलं आणि ज्याच्यात मला खूप आनंद मिळाला. व्हेरी गुड. ज्या तऱ्हेचं राजकारण या देशाला अपेक्षित होतं 70 वर्षापूर्वी किंवा त्यावेळेचे जे राज्यकर्ते किंवा त्यावेळेचे जे नेते होते त्यांच्या दृष्टीने जे राजकारण होतं ते राजकारण आणि आज राजकारण या शब्दाखाली जे काही चालू आहे त्याबद्दल तुझी काय मतं आहेत? स्वातंत्र्यपूर्व जो पिरियड आपण बघितला तर त्यावेळेला एक उद्दिष्ट होतं की आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे. ते करत जे गेले, मग त्याच्यात 2 भाग पडले, गांधी, टिळक, पण त्यांच्यापुढे एक महत्त्वाची उद्दिष्ट होती. आणि सावरकरांनी एक वाक्य त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे, जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यांनी एक फार चांगली उपमा दिली होती की एक 10 गुराढोरांना किंवा 20-25 गुराढोरांना एका छोट्या खोलीत बांधलं आहे, 4 दिवस त्यांना तिथेच ठेवलं आहे आणि नंतर 5व्या दिवशी त्यांना दरवाजा उघडला आणि सांगितलं जा. तर ती सगळी धावत आली आणि ते मोठं पठार होतं आणि मग त्यांना कळे ना की आता आपण काय करायचं आहे, आपण ह्या दिशेने जायचं आहे का त्या दिशेने जायचं आहे का त्या दिशेने जायचं आहे. कारण इतके दिवस 20x14चीच खोली होती, मग त्याच्यात जे काय घडलं होतं ते त्यांनी सहन केलं होतं आणि सडनली उघड्या माळरानावर त्यांना गेल्यावर ते गोंधळले, दे वर लॉस्ट. अशी काही स्थिती स्वातंत्र्यानंतरच्या काळात झाली आणि आता सगळ्याच गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत, पण उद्दिष्ट बदललेली आहेत किंवा आता काही उद्दिष्ट आहेत की नाही असा संभ्रम पडावा अशी परिस्थिती आहे. आणि ज्या इश्यूवरनं वाद घातले जात आहेत ते इतके क्षुल्लक आहेत की ज्याचा सामान्य माणसाला काहीच उपयोग होणार नाही आहे. अशा पद्धतीचे क्षुल्लक वाद घालून सगळी चॅनल्स बिझी ठेवली जात आहेत
आणि त्याच्यातनं एक वेगळी राजकारणाची खेळी खेळली जाते. कुठला पक्ष यायला पाहिजे, कुठला पक्ष नाही यायला पाहिजे, ह्याची पाळंमुळं अशा क्षुल्लक कारणांनी सुरू करून सामान्य माणसाची, माझ्यासारख्या, दिशाभूल करण्याचा प्रयत्न मीडिया पण करते आणि हे राजकारणी लोक पण करत आहेत. हे आपल्या भारतापुरतं झालं, पण ओव्हरऑल जगामध्ये आता हे फार मला भीतीदायक वाटतं. भीतीदायकच आहे ते. आपण आता एक रॅपिड फायर नावाचा खेळ असतो तो खेळणार आहोत. सुरू करूया. 1920 साली भारतामध्ये कुठली मोठी देशव्यापी चळवळ उभी राहिली होती? असहकार चळवळ. मिरज हे ऐतिहासिक शहर महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात येतं? सांगली. कोल्हापूरमधल्या चित्रपट स्टुडिओंपैकी असा कोणता चित्रपट स्टुडिओ आहे की जो एकेकाळी भव्य दिव्य होता आणि तो बेचिराग झाला? त्याचं नाव जयप्रभा. म्हणजे आम्ही माझ्या जन्माच्या आधीचा आहे ते, पण त्याच्यानंतर जे वाचलेलं आहे की तो जाळून खाक केला गेला. हो. कमीत कमी शब्दात वर्णन करायचं पटापट. सूरज बडजात्या. व्हेरी नोबल, सेन्सिटिव्ह डिरेक्टर. त्याच्याच दायऱ्यामध्ये असतो, पण तो एक त्याचं मला नोबेलिटी मी अशासाठी म्हणते किंवा त्याची सिन्सिअरिटी की जे त्याच्या गुणधर्मात, जो त्याचा गुणधर्म आहे ना, तसेच चित्रपट तो बनवतो. स्वतः साकारलेली नाही आहेस, मात्र साकाराविषयी वाटली अशी एखादी भूमिका? दोन आहेत अशा. एक मेरिल स्ट्रीपची मामा मिया आणि दुसरी हिंदीतली किरणनी केली आहे, खेरनी. ते कुठला मोठा पिक्चर तो. तू पण आहेस का त्याच्यात? अजय देवगण, हिची ऐश्वर्याची आई झाली ती. हां हां. देवदास. देवदास देवदास. स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय हा प्रश्न खरं म्हणजे तुला आता पुन्हा विचारल्यासारखं होईल, कारण तू ऑलरेडी दुर्गाबाई, गौरीताई आणि हां यांच्याबद्दल बोललेली आहेस, तेव्हा स्त्री स्वातंत्र्याबद्दल मी तुला नाही प्रश्न विचारत. तुला एकदा मी एकटाच जगामध्ये ज्या नावाने हाक मारतो ती हाक मारू का? हो. मी या मुलीला माऊ असं म्हणतो आणि ते मला माहिती नाही आता किती वर्ष झाली. मी एकमेव माणूस आहे जगातला की जो तिला फक्त एकटा बीच तिला तिच्या डोळ्यांमुळे माऊ असं म्हणतो. एवढी व्यस्त असून सुद्धा, शिवाय शूटिंग असून सुद्धा तू वेळात वेळ काढून आमच्या ह्या दूरदर्शनवरच्या सह्याद्रीवरच्या या कार्यक्रमाला दुसरी बाजू करता वेळ दिलास, आलीस. त्याकरता दूरदर्शनचे संचालक आणि आमच्या ह्या कार्यक्रमाचे निर्माते निरंजन पाठक, आमची संपूर्ण टीम आणि आमचे सगळे हे मित्रपरिवार, आमचा तंत्रज्ञ यांच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने तुझे मी मनपूर्वक आभार मानतो. यासाठी की प्रकाशात असलेल्या व्यक्तींनी केव्हा तरी प्रकाशात असलेल्या व्यक्तींकडे पाहण्यासाठी म्हणून जे बसलेले आहेत त्यांच्यासाठी वेळ काढला पाहिजे, तसा तू काढलास आणि म्हणून त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. तिथेच बस, उठू नकोस. ह्या कार्यक्रमाबद्दल तुला काय वाटलेलं आहे हे तू अगदी मोजक्या शब्दात 2 ओळीत 3 ओळीत काय तुला लिहायचं ते हे पुस्तकच तुझ्याच ह्यानी उघडतंय. हे पहिलं पान तुझं आहे. इथे मी तुझा सुंदरसा फोटो लावणार आहे. बरं.